तर चला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. जय महाराष्ट्र मित्रांनो. आता आपण आज काय शिकतोय तर वर्ग समीकरणे इयत्ता 10वी गणित भाग 1 चं हे दुसरं प्रकरण आहे, ज्याचं नाव आहे वर्ग समीकरणे. आणि वर्ग समीकरणे या प्रकरणातला सराव संच 2.3. या 2.3 मध्ये आपल्याला काय करायचंय की वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने कसं सोडवायचं ते बघायचं आपल्याला, बरोबर. आता पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा काही 2-3 महत्त्वाचे टप्पे आहेत, 2-3 वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर मी पुस्तकामध्ये जी पद्धत दिली या प्रकारची गणितं सोडवायची, ती पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्याच्या काही पायऱ्या आहेत. कुठलीही पद्धत म्हटली तर पायऱ्या आल्या आणि पायरी पायरीने आपल्याला पुढे जायचे. एक एक स्टेप महत्त्वाची आहे. तर मी सांगतो पहिली स्टेप, 1 नंबरला स्टेप काय करायची. पहिली स्टेप काय करायची, x वर्ग अधिक x बरोबर हे -20 आहे त्याला न्यायचं पलीकडे. हे जे तिसरं जे पद आहे त्याला पलीकडे न्यायचं. भावा इथं 3 पद आहेत. या समीकरणात किती पद आहेत? 3. हे पहिलं x वर्ग, त्याच्यानंतर आहे x, दुसरं आणि तिसरं आहे -20. तर याच्यातल्या ह्या तिसऱ्या -20 ला आपण पलीकडे नेलं. आता एक काम करायचंय. ही जी 2 पद आहेत ना भावा, x वर्ग अधिक x याच्यामध्ये तिसरं पद ऍड करायचंय. दोघात तिसरा सगळं विसरा. या दोघांमध्ये एका तिसऱ्या माणसाला ऍड करायचं. कसं? असं ऍड करायचं की इथं पूर्ण वर्ग आला पाहिजे. म्हणजे नेमकं कसं बघा सांगतो. पूर्ण वर्ग म्हणजे काय सांगतो, टेन्शन घ्यायचं नाही. समजा बाबा माझ्याकडे आहे 23. मगाशी मी म्हटलं होतं माझ्याकडे आहे 23. 23 मध्ये अशी कुठली संख्या मी मिळवली की मला पूर्ण वर्ग मिळेल, पूर्ण वर्ग संख्या मिळेल. तर मी 2 मिळवलं तर 25 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. कारण 25 आहे 5चा वर्ग. ओके. माझ्याकडे 60 ही संख्या आहे. 60 मध्ये मी कुठली संख्या मिळवल्यावर पूर्ण वर्ग संख्या मिळेल, तर 60 4 मिळवली तर मला पूर्ण वर्ग संख्या 64 मिळेल, जी आहे 8चा वर्ग. त्याच्यानंतर माझ्याकडं समजा माझ्याकडे 80 आहे. 80 मध्ये कुठली संख्या मिळवल्यावर मला पूर्ण वर्ग संख्या मिळेल, तर 80 मध्ये 1 मिळवली तर 81 होतं. 81 म्हणजे 9चा वर्ग. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा x वर्ग अधिक x यांच्यामध्ये मी कुठली संख्या मिळवल्यानंतर मला पूर्ण वर्ग संख्या मिळेल. ओके, पूर्ण वर्ग संख्या मिळेल. तर ती संख्या मला शोधायची. ते तिसरं पद शोधायचं भावा इथं. तिसरं पद जे आहे त्याला आपण काय म्हणू, k मानू. समजा मी तिसरं पद k मी इथं ऍड केलं तर मला मिळेल x अधिक a चा वर्ग, म्हणजे अशी पूर्ण वर्ग संख्या मिळेल. समजा जर मी याच्यामध्ये k ला मिळवलं तर मला पूर्ण वर्ग संख्या मिळेल. दुसरी पायरी सेम. कुठलंही गणित असू दे, बघा मी पायऱ्या सांगतोय. 1 नंबरची पायरी काय, हे -20 त्याला न्यायचं पलीकडे अधिक 20 झाले. दुसरी पायरी काय, या दोघांमध्ये k मिळवायचा आणि पुढे लिहायचं x अधिक a चा वर्ग. जर इथं y असेल तर y अधिक a चा वर्ग. जास्त काय डोक्याला ताप द्यायचा नाही भावड्या, एकदम साधा सोपा विषय आहे. पहिल्या पायरीमध्ये -20 पलीकडे गेले अधिक 20. दुसऱ्या पायरीमध्ये x वर्ग अधिक x मध्ये k मिळवा. तिसरं पद काढायचंय. तिसरं पद आपण k मानू. तो k मिळवल्यावर पूर्ण वर्ग मिळेल. x अधिक a चा वर्ग मिळतो. मग मला आता इथं सगळं कॅल्क्युलेशन करून k ची किंमत काढायची आहे. k ची किंमत काढणं माझं टार्गेट आहे. तर मी इथं आता k ची किंमत काढतो. k ची किंमत कशी काढणार? त्याच्यासाठी एक काम करा. पहिलं लिहा x वर्ग अधिक x अधिक k बरोबर याचा विस्तार करा. x अधिक a चा विस्तार कसा होईल बघा. a अधिक b चा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग ओंबट स्वाहा. हे विस्तार सूत्र आहे. जे आपण 7वीला बघितलं, 8वीला बघितलं, 9वीला बघितलं, आता 10वीला पण बघू. x अधिक a कंसाचा वर्ग जसा होतो, a अधिक b कंसाचा वर्ग कसा होतो, तसाच x अधिक a चा वर्ग करायचा. म्हणजे x अधिक a चा वर्ग. मग पहिला a चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग. इथं पहिला x आहे म्हणून x चा वर्ग अधिक 2ab 2 गुणिले या दोघांचा गुणाकार. मग इथं सुद्धा 2 गुणिले या दोघांचा गुणाकार म्हणजे 2 गुणिले xa किंवा ax आणि अधिक b चा वर्ग. b च्या जागेवर a आहे म्हणून a चा वर्ग. म्हणजे काय, x वर्ग याचा विस्तार आला x वर्ग अधिक 2xa अधिक a चा वर्ग याचा विस्तार केला. झालं. आता भावड्या माझं टार्गेट काय आहे मित्रा? माझं टार्गेट आहे की k ची किंमत काढा. मग आता k ची किंमत काय आहे? इथं 3 नंबरला आहे k. इथं 3 नंबरला काय आहे? a चा वर्ग. म्हणजे k म्हणजे काय येतो? a चा वर्ग. मग मला k ची किंमत काढण्याच्या अगोदर a ची किंमत काढावी लागेल. आता a अजून कुठं आहे बाबा? हे बघा इथं मध्ये a आहे. a बरोबर 2xa आणि इथं x आहे.
या दोघांना घ्या आणि इथं पहिली तुम्ही कोणाची किंमत काढा, ए ची किंमत काढा आणि ए ची किंमत काढल्यावर आपण के ची किंमत काढू. बघा कसं. परत आता बघा 2xa बरोबर x घ्या. 2xa बरोबर हा x मधला बरोबर मधला. इथं कॅल्क्युलेशन करून ए ची किंमत काढू. ए ला म्हणायचं भावा तू इथंच थांब. x ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 2x गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले 2x भागिले x गेला. मग a बरोबर वर काहीच नाही म्हणजे 1 राहिला. खाली 2 राहिला. a बरोबर 1/2. चला a ची किंमत आली 1/2. आता k ची किंमत काढा. के बरोबर काय असतो बाबा, के बरोबर ए चा वर्ग. के बरोबर ए चा वर्ग. ए ची किंमत किती 1/2. मग इथे लिहायचं 1/2चा वर्ग आणि एकाचा वर्ग 1, 2चा वर्ग 4. दोन्ही दोघांचा वर्ग केला. एकाचा वर्ग 1, 2चा 4 बरोबर 1/4. आता मी इथपर्यंतचा भाग पूर्ण सांगतो. आता हे 50% काम झालंय. सगळ्यात महत्वाची के ची किंमत ही आली की बाकी पुढचं लय सोपं असतंय. के ची किंमत माझ्याकडे किती आली बाबा 1/4. आता एक काम करू आपण. या ठिकाणी आता परत एकदा मी इथपर्यंत सांगतो. कारण समजणं गरजेचं आहे भावा. समजलं नाही तर मग काय मला माझा शिकून पण फायदा नाही मग. बघा x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0 होतं. पहिलं काय केलं? वजा 20 पलीकडे गेले अधिक 20 झाले. नंतर मी x वर्ग अधिक x या दोघांना लिहिलं. बरोबर? त्याच्यामध्ये तिसरं पद म्हणजे के काढायचं. के ला मिळवल्यावरती x अधिक a चा वर्ग मिळेल. हा जो हिरव्या रंगातला भाग आहे सगळ्या गणितामध्ये असाच लिहायचा. त्याच्यानंतर ह्या तिघांना जसं आहे तसं लिहिलं. याचा विस्तार केला x वर्ग अधिक 2xa अधिक a चा वर्ग. आता k ची किंमत काढायची. k म्हणजे a चा वर्ग असतो. बरोबर? k बरोबर a चा वर्ग. मग a ची किंमत माहिती आहे का नाही? मग k ची किंमत काढण्याच्या अगोदर a ची किंमत काढू. a इथं मध्ये आहे. 2xa बरोबर x. 2xa बरोबर x. x आपल्या जाग्यावर. 2x गुणिले ताले भागिले x गेले. वरी 1 खाली आहे 2 म्हणजे a बरोबर 1/2 झालं. a ची किंमत 1/2 आपल्याला k काढायचा आहे. k बरोबर a चा वर्ग असतो. a ची किंमत 1/2 आहे. 1/2चा वर्ग, एकाचा वर्ग 1, 2चा 4. अशा प्रकारे तिसरं पद काढलं. आता हे काढल्यानंतर पुढची पायरी काय? आपलं जे हे समीकरण आहे. काय बाबा समीकरण? x वर्ग अधिक x बरोबर वजा 20. याच्यामध्ये x अधिक x 1/4 ला मिळवायचं. याच्यामध्ये 1/4 ला मिळवायचं. म्हणजे बघा x वर्ग अधिक x बरोबर 20. याच्यामध्ये दोन्ही बाजूला 1/4 मिळवायचे. दोन्ही बाजूला. एका ठिकाणी काय x वर्ग अधिक x अधिक 1/4 करा आणि बरोबर 20 अधिक 1/4. दोन्ही बाजूला 1/4 मिळवले. ओके. पुढच्या स्टेप सोप्या आहेत. एकदम सिंपल. हे समीकरण जसंच्या तसं लिहिलं. याच्या दोन्ही बाजूला 1/4 मिळवले. x वर्ग अधिक x अधिक 1/4 आणि 20 अधिक 1/4. आता इथं पुढे जरा डोक्याला ताप आहे. हा जो भाग आहे हे तिघ जण इना मीना डिका आणि हे दोघ जण सीता गीता या तिघांचा एक विचार करायचा आहे आणि या दोघांचा. या तिघांना कंसात घ्यायचंय, गाळ्यात घ्यायचंय. मग या तिघांना कंसात घेताना एक काय करायचं? बघा पहिल्या तिघ जण आहेत 1 2 3. तर याच्यामध्ये लक्षात घ्या ट्रिक. पहिल्याचं वर्गमूळ घ्यायचं, मधल्याचं चिन्ह घ्यायचं आणि शेवटच्याचं वर्गमूळ घ्यायचं. आता पहिल्याचं वर्गमूळ किती? x वर्गचं x. मधल्याचं चिन्ह x च्या आधी आहे अधिक आणि तिसऱ्याचं वर्गमूळ 1/4चं वर्गमूळ एकाचं 1 4चं 2 आणि कंसाचा करायचा वर्ग. याचा वर्ग केला की तुम्हाला हे वर्ग मिळेल. हे मिळेल. ओके. म्हणजे याचं वर्गमूळ आलं हे x अधिक 1/2. परत सांगतो. x वर्ग पहिल्याचं वर्गमूळ, x वर्गचं वर्गमूळ x, मधल्याचं चिन्ह अधिक शेवटच्याचं वर्गमूळ 1/4 कंसाचा वर्ग. आणि इथं करा तिरकस गुणाकार. 4 गुणिले 20 80 अधिक हा 1 आणि भागिले खाली 4. आता काय होईल? x अधिक 1/2 कंसाचा वर्ग. 80 आणि 1 झाला 81 भागिले 4. ओके. आता 81 भागिले 4 कितीचा वर्ग आहे? x अधिक 1/2 त्याचा वर्ग. 81 आणि 4 कितीचं? किंवा दोन्ही बाजूंची वर्गमूळ काढा. चला दोन्ही बाजूंची काय करू? वर्गमूळ काढू. x अधिक 1/2 त्याचा वर्ग गेला. बरोबर. व दोन्ही बाजूंची वर्गमूळ काढू. हा वर्ग गेला आणि अधिक वजा 81चं 9 आणि 4चं 2. ओके. दोघांची वर्गमूळ लिहिली. आता इथं x ची किंमत काढण्यासाठी दोन गोष्टी आहेत बघा. x बरोबर किंवा x अधिक 1/2 बरोबर अधिक 9/2 येईल किंवा x बरोबर x अधिक 1/2
बरोबर -9/2 अशी दोन उत्तरं मला या ठिकाणी मिळतील. बरोबर. मग मी काय करतो, x बरोबर हे 9/2 आपल्या जागेवर अधिक 1/2 आहे, पलीकडे गेले -1/2 झाले. पलीकडं x आपल्या जागेवर हे -9/2 पण आपल्या जागेवर अधिक 1/2 पलीकडे गेले -1/2 आहे. आता बघा 9 - 1 9तून 1 गेला 8 8/2 आता बे के बे बे चोक 8 किती आलं उत्तर बाबा 4 आलं. पलीकडे बघा -9 - 1 वजा वजा अधिक 9 आणि 1 10 वजा आहे म्हणून -10/2 आता बे के बे बे पंचे 10 म्हणजे -5 म्हणजे x बरोबर 4 किंवा -5 अशा प्रकारे हे गणित सोडू शकतो. मित्रांनो हे जरा अवघड आहे गणित समजून घ्यायला थोडंसं अवघड आहे हे मी मान्य करतो. या 3 ज्या पद्धती आहेत सूत्र पद्धत त्याचबरोबर अवयव पद्धत आणि पूर्ण वर्ग पद्धत या 3 पद्धतींमधून ही पद्धत सगळ्यात अवघड आहे समजून घ्यायला. त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला समजली नसेल, डोक्याच्या वरून जाईल. याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्या किंवा पॉज करून लिहून घ्या. आता मी पुढचं एक गणित आणखी डिटेलमध्ये सांगतो. ते गणित आणि हे गणित पद्धत सेम आहे मित्रांनो. मी तुम्हाला परत एकदा हे जसं एक्सप्लेन केलं यापेक्षा अजून डिटेलमध्ये आपण पुढचं एक गणित घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल नेमकं काय आहे नेमकी प्रक्रिया. ठीक आहे. आता पुढचं एक एक्झाम्पल बघूयात. हे समजायला खरंच खूप अवघड वाटतं कारण एका लेक्चरमध्ये हे समजणार नाही. तुम्हाला सांगतो ही व्हिडिओ तुम्ही 2-3 वेळा बघा. प्रत्येक पायरी कशी आली, काय केलं या सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट बघाव्या लागतील. तेव्हा तुम्हाला हे समजेल. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. पुढचं एक गणित बघू आपण आता. बघा येस पुढचा पॉइंट या ठिकाणी आता आपल्याला समजून घ्यायचा आहे. पुढचा मुद्दा अगला सवाल अभी देखेंगे इधर हम. पुढे गेला बाबा बघा x वर्ग अधिक 2x वजा 5 बघा याच्यामध्ये पण सेम x वर्ग अधिक 2x आपल्या जागेवर पहिली पायरी वजा 5 तिकडे गेले अधिक 5 झालं बाबा. ही पहिली पायरी मगाशी सांगितलेली तशीच. दुसऱ्या पायरीमध्ये मला काय करायचंय बाबा याच्यामध्ये मला x वर्ग अधिक 2x जसे तसे लिहायचे x वर्ग अधिक 2x जसे तसे लिहायचे आणि काय करायचं याच्यामध्ये तिसरं पद मिळवायचंय. तिसरं पद म्हणजे k अधिक k करायचंय आणि बरोबर x अधिक a चा वर्ग बघा हे सेम आहे. अधिक k बरोबर x अधिक a चा वर्ग काय अधिक k बरोबर x अधिक a चा वर्ग सगळीकडे सेम आहे. जर इथं दोन ठिकाणी y असतं y वर्ग अधिक 2y तर अधिक k बरोबर y अधिक a चा वर्ग असं काहीतरी आलं असतं. पण हे सेम आहे. ह्या पहिल्या दोघांमध्ये x वर्ग अधिक 2x मध्ये k मिळवा आणि बरोबर x अधिक a कंसाचा वर्ग लिहा. आणि आता पुढे काय करायचं आपल्याला माहिती आहे पहिले तिघ जसेच्या तसे x वर्ग अधिक 2x अधिक k आणि याचा विस्तार करायचा. याचा विस्तार काय येतो मगाशी आपण बघितलं x वर्ग अधिक 2xa अधिक a वर्ग हा विस्तार पण पाठ करून ठेवा. बरोबर हा विस्तार पाठ करायचा आहे. x वर्ग अधिक 2xa अधिक a चा वर्ग मगाशी सांगितलं हे कसं येतं. आता याच्यामध्ये मला k ची किंमत काढायची बाळा. हा जो k आहे याची किंमत काढायची. मग k च्या जागेवर इकडे कोण आहे a वर्ग आहे म्हणजे k बरोबर काय येतो आपला a वर्ग. म्हणजे k ची किंमत काढण्याच्या अगोदर मला a ची किंमत माहिती पाहिजे. मग a बघा इथं आहे 2xa आणि इथं मध्ये आहे 2x मग हे मधले घ्या. हे दोघं जण घ्या. 2xa बरोबर 2x ला घ्या त्याच्यातून a ची किंमत काढा आणि मग k ची किंमत काढा. मग काय होईल बाबा 2xa बरोबर 2x 2xa बरोबर 2x आपल्याला a ची किंमत काढायची. a ला म्हणायचं तू इथंच थांब. ह्या 2x ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. ह्या 2x ला म्हणायचं तुझं इथं काय काम. हा गुणिले 2x आहे पलीकडे गेला भागिले 2x झाला आणि a बरोबर 2 a ची किंमत माझ्याकडे आलेली आहे 1 झालं. a ची किंमत मिळाली. आता k बरोबर a चा वर्ग असतो. मग आता k बरोबर आपल्याकडे आहे a चा वर्ग बरोबर. आता a ची किंमत आलेली आहे 1 म्हणजे 1 चा वर्ग. k बरोबर 1 चा वर्ग किती 1 अशा पद्धतीने आपण k ची किंमत काढली. मित्रांनो परत सांगतो मी कशी काढली. पहिलं काय 2x x वर्ग अधिक 2x वजा 5 आहेत. आपण काय केलं x वर्ग अधिक 2x वजा 5 पलीकडे गेले अधिक 5 झाले. मग x वर्ग अधिक 2x घेतलं त्याच्यामध्ये k मिळवला बरोबर x अधिक a चा वर्ग येणार. ही पायरी सेम आहे. त्याच्यानंतर पहिले x वर्ग अधिक 2x अधिक k आपल्या जाग्यावर याचा केला विस्तार x वर्ग अधिक 2xa आणि अधिक a चा वर्ग. आपल्याला k काढायचा आहे. k म्हणजे a वर्ग असतो.
याचा अर्थ के ची किंमत काढण्याच्या अगोदर ए ची किंमत काढावी लागेल. मग ए इथं पण आहे म्हणून 2xa बरोबर 2x लिहिलं. हा 2x गुणिले त्याला भागिले 2x केलं उत्तर 1 आलं. ए बरोबर 1. आता के ची किंमत काढायची. के बरोबर ए चा वर्ग असतो आणि ए ची किंमत 1 आले. एकाचा वर्ग 1. ओके, के बरोबर 1. आता काय करायचं, आपलं जे समीकरण आहे x वर्ग अधिक 2x बरोबर 5 याच्यामध्ये जे 1 आलेत ते दोन्ही बाजूला मिळवायचे. काय मोठं काम नाहीये. मग एक काम करा, x वर्ग अधिक 2x अधिक 1 करा, पलीकडे 5 अधिक 1 करा. दोन्ही साईडला 1 मिळवले. हे 1 मिळवले. त्याच्यानंतर काय करायचंय, या तिघांचा एक विचार करायचा आहे आणि या दोघांचा एक विचार करायचा आहे. ह्या तिघांचं वर्गमूळ काढायचं असतं, म्हणजे तिघांना कंसात घेऊन त्याच्या डोक्यावर 2 लिहायचे. मग काय करायचं, इथं मगाशी सांगितलं या स्टेप मध्ये 1 2 तिघ जण आहेत, त्याच्यातल्या पहिल्याचं वर्गमूळ, दुसऱ्याचं चिन्ह आणि तिसऱ्याचं वर्गमूळ. पहिल्याचं वर्गमूळ x वर्गचं x, मधल्याचं चिन्ह अधिक, शेवटच्याचं एकाचं वर्गमूळ 1 कंसाचा वर्ग बरोबर 5 अधिक 1 झाले 6. झालं बाबा, 6 झालं. आता दोन्ही बाजूंची वर्गमूळ काढा. x अधिक 1चा वर्ग, त्याचं वर्गमूळ x अधिक 1, 6चं वर्गमूळ तर निघतच नाही. मग लिहा अधिक वजा वर्गमुळात 6. ओके, आता दोन उत्तर येतील. x अधिक 1 बरोबर अधिक वर्गमुळात 6 किंवा x अधिक 1 बरोबर वजा वर्गमुळात 6. एका ठिकाणी अधिक वर्गमुळात 6, दुसऱ्या ठिकाणी वजा वर्गमुळात 6 आणि म्हणून x बरोबर हे वर्गमुळात 6 आपल्या जाग्यावर अधिक 1 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 1 झाले. x बरोबर वर्गमुळात 6 वजा 1 आणि पलीकडे x बरोबर वजा वर्गमुळात 6 आपल्या जाग्यावर अधिक 1 हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला वजा 1. तर x बरोबर किती, वजा वर्गमुळात 6 वजा 1. तर अशा प्रकारे मित्रांनो दोन ही उत्तरं आपल्याकडे येतील. ठीक आहे, चला तर आता याच्यानंतर बघा, हे याचा स्क्रीनशॉट मारा किंवा या व्हिडिओला व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही, या गणिताला पॉज करून व्हिडिओला. ओके, यस. तर मित्रांनो हे जे तिसरं गणित आहे, हे गणित आपण आपल्या हे तिसरं गणित जे आहे ते आज आपण नाही बघणार. आपण 2च गणितं बघितली, पण हे तिसरं गणित आणि इथून पुढची सगळी गणितं तुम्हाला जर या सराव संचाची बघायची असेल तर काळजी करू नका. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी ऑलरेडी लिंक दिलेली आहे सराव संच 2.3 ची. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सराव संच 2.3 पूर्ण बघू शकताय. पण तो 2.3 बघण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. बघा, जर तुम्हाला ऑनलाईन क्लास लावायचा असेल गणित विषयाचा, गणित, विज्ञान, इंग्लिश हे 3 विषय जर अवघड जात असतील आणि तुम्हाला ऑनलाईन क्लास लावायचा आहे, तर ऑनलाईन क्लास अवेलेबल आहे आपल्या ॲपवरती. आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी. जे आपल्या YouTube चॅनलचं नाव आहे तेच आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी. आणि या ॲपवरती तुम्ही ऑनलाईन क्लास अटेंड करू शकताय रोज रात्री 8 वाजता. रोज रात्री 8 वाजता आपला ऑनलाईन क्लास असतो आपल्या ॲपवरती आणि आपण 3 विषय घेतो, इंग्लिश, गणित आणि विज्ञान. ठीक आहे, आणि ज्यावेळेस बोर्डाची परीक्षा जवळ येईल त्यावेळेस आपण इतरही विषयांवरती तुम्हाला गाईडन्स करणार आहोत. आता याची फी किती, एकदम कमी आहे. फक्त रुपये 199 रुपयामध्ये तुम्ही आपला हा जो कोर्स आहे तो परचेस करू शकता. फक्त 199 रुपयामध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय. दर महिन्याला फक्त तुम्हाला 199 रुपये भरायचे आहेत. म्हणजे मोबाईलचा जो रिचार्ज असतो त्याच्यापेक्षा कमी रिचार्जमध्ये तुम्हाला हा 199 चा आपला कोर्स जो आहे तो तुम्हाला हे करता येणार आहे. ठीक आहे, तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. लवकर तुम्ही आपल्या ॲपवरती जा. 8 वाजता आज सुद्धा लेक्चर असणार आहे. रोज संध्याकाळी 8 वाजता असतं. आजचं लेक्चर अटेंड करा, बघा कसं वाटतंय. त्याच्यानंतर मग तुम्ही आपला ॲप जो आहे तो परचेस करा. आणि तो ॲप परचेस करण्याच्या अगोदर, ॲपवर जाण्याच्या अगोदर आपला चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केला तर चॅनल पण सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबा. धन्यवाद.